नमस्कार मित्रांनो, आज 271 पॉईंट सेन्सेक्स गॅप डाऊन ओपन झाला आहे. तर 5 मिनिटामध्ये कुठं ट्रेड करायचं हे बघूया. $280 600ला ओपन आहे. या ठिकाणी ओपन होईल. खालचा सपोर्ट त्याचा 80 400चा आहे. बघा, इथं जर ओपन झाला या ठिकाणी हा खाली येईल. खाली आला तर डायरेक्ट पुटला एंट्री नाही करायची. ह्या रेंजमध्ये अर्धाभर तास थांबू द्या आणि नंतर पुटला एंट्री घ्या. किंवा खाली आला असा, खाली आला 2 कॅन्डल 3 कॅन्डल आणि ह्या ठिकाणी बाईंग कॅन्डल बनली तर कॉलला एंट्री करा. ऑप्शनच्या 50 ते 60 रुपयेसाठी किमान 3 ते 4 कॅन्डल खाली येऊन मग इथं बाईंग कॅन्डल झाली पाहिजे. आणि हा खाली येऊन इथं बाईंग कॅन्डल न होता वरती गेला, ह्याच्या बरोबर इथं सेलची कॅन्डल झाली ह्याच्या बरोबर, तर इथं पुट बाय करू शकता. टार्गेट ह्याचं ही खालच्या बाजूचं 600 ते 700 पॉईंट. समजा हा वरती गेला आणि 10:30 11 वाजल्या इथपर्यंत जायला, तर इथं घेऊ नका. 10:30 11 वाजता 12:30 नंतर ह्या ठिकाणी सेल करा. पुन्हा एकदा सांगतो, हा खाली येऊ द्या. पहिल्या 15-20 मिनिटात इथं बाईंग कॅन्डल झाली, कॉल घ्या. जर समजा हा वरती जाऊन इथं कॉलसाठी बाईंग कॅन्डल न होता हा डायरेक्ट दन वर गेला आणि इथं आला, इथं जाऊस तर 10:30 11 वाजल्या, तर पुट घेऊ नका. भले इथनं खाली आला तरी चालेल. इथनं खाली आला, इथं 12:30 1च्या दरम्यान इथं येऊन इथं 2-3 कॅन्डल थांबला आणि ही रेंज जर ब्रेक केली तर हे मोमेंट खूप मोठी येईल. ह्याच्यामध्ये 20 ते 30 रुपयाचा सेन्सेक्स तुम्हाला 200ला 300ला पण दिसेल. पण इथं किमान 15-20 मिनटं अर्धा तास थांबला पाहिजे. ओके, आज 80 400 80 300ला बघायला मिळालं आपल्याला सेन्सेक्स. धन्यवाद.